आणि गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होती आणि यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदम यांची पाठराखण केली। योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे, योगेश कदम चिंता करायचं काम नाही। अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी असल्याचं शिंदे म्हणाले। तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याला बदनाम करण्याचा कट आहे का असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला। खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे आरोप। योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे, या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे। एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे। दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर। फक्त आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे, ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून शिंदेसाहेब याच्या खोडवरती आपल्याला जायला लागेल। मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे।